नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण कांद्याची पात बनवणार आहोत, पण अगदी वेगळ्या पद्धतीने कांद्याची पात. अगदी छान अशी कांद्याची पात, लसूण आणि बेसन पीठ. तर अशा पद्धतीने आपण इथे कांद्याची पात घेतली होती. छान बाजारातून हिरवीगार कांद्याची पात आणली होती आणि ती बारीक चिरून घेतली होती. आणि तिच्यातले जे कांदे, तर ती कांद्याची पात होती, तर तिच्यातले थोडेसे कांदे सुद्धा आपण त्याच्यातच चिरून घेतलेले होते. आणि त्याच्यानंतर इथे लसूण घेतलेला आहे. लसूण हा छोट्या खलबत्त्यात टाकला. तर इथे खलबत्त्यात लसूण टाकलेला आहे आणि आपण खलबत्त्यात बारीक करून घेणार आहोत लसूण. आणि ही कांद्याची पात एका कढईत, मोठ्या कढईत टाकली आणि स्वच्छ पाण्याने 2 ते 3 पाण्याने अगदी ती पाण्यात अशी बुडवून ठेवली की त्याच्यातली जी माती आहे ती निघून गेली पाहिजे. ती पाण्यात भिजवून ठेवलेली आहे 5 मिनटं. आणि तोपर्यंत इकडे लसूण आपण काढून घेतला. तर इकडे ही कांद्याची पात अगदी 2-3 पाण्याने स्वच्छ धुतली आणि चाळणीत अशी नितरून ठेवलेली आहे. तर तिच्यात तुम्हाला हे व्हाईट दिसत असतील, ते थोडेसे कांदे सुद्धा आपण चिरून घेतलेले. त्या कांद्याची पात होती तर तिला थोडेसे कांदे आलेले होते आणि ती कांदे सहित आपण ती चिरलेली आहे. तर खूप सुंदर अशी ही कांद्याची पात आपण भाजी करणार आहोत. अगदी पूर्ण रेसिपी बघा, खूप सुंदर येणार आहे. आणि इथे हे मोठे मोठे हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. तर ह्या काही खूप तिखट नाही आहेत, पण थोड्याशा मी टाकल्या आहेत त्याच्यात. तर आपण आधी सगळ्यात तेल टाकून घेतलं. जिरं छान तडतडल्यानंतर इथे आपण ज्या मिरच्या होत्या त्या अशा, तर मला मिरच्या कापताना माझ्या हाताला थोडंसं तिखट लागतं आणि आग होते, त्याच्यामुळे मी सहसा मिरच्या कापताना ह्या कैचीचाच वापर करत असते. तर ह्या ठिकाणी आपण इथे मिरच्या छान अशा खमंग अशा त्या तेलात भाजल्या जाणार आहेत किंवा तळून घेणार आहोत. तर त्याच्यानंतर आपण इथे जो लसूण बारीक खलबत्त्यात काढलेला होता, तो लसूण आपण त्याच्यात टाकून घेतलेला आहे. तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आणि आपण इथे हिंग, तर आपण इथे डाळीचं पिठाचा वापर करणार आहोत, त्यामुळे हिंगाचा वापर केलाच पाहिजे, कारण हिंगाने वेगळी चव येते. आणि पचायला पण आपल्याला जर डाळीचं पीठ असेल तर पचायला पण सोपं जातं. आणि त्याच्यामुळे हिंग टाकलेला आहे आपण इथे, 1 चुटकी हिंग टाकलेला आहे. तर हे छान मिरच्या ते सगळं असं छान खमंग असं भाजून झालेलं होतं. त्याच्यानंतर इथे जी कांद्याची पात होती ती आपण त्या कढईत टाकलेली आहे. कढईत टाकून आणि आपण ती 5-1 मिनिटं अशी परतून घेणार आहोत. तर ह्या ठिकाणी आता आपण ही अशी थोड्या वेळ परतून घेणार आहोत. तर काही कांद्याची पात जर निंबर असली, तर आता बाजारामध्ये तर थोडीशी अशी निंबरच पात येते, तर ती शिजायला थोडा वेळ लागतो. कांद्याची पात शिजायला थोडा वेळ लागतो, त्याच्यामुळे आता आपण इथे फक्त 5 मिनिटं ती अशी खाली वर करून घेतलेली आहे आणि छान अशी परतून घेतलेली आहे. तर आता आपण तिच्यातलं तर पाणी नितरून टाकलेलं आहे आणि ती 5 मिनिटं अशी वाफेवर ठेवणार आहोत. आणि तिच्यावर आपण इथे ती उलटणीने उलटी पालटी करून घेतल्यानंतर आपण तिच्यावर एक झाकण ठेवणार आहोत 5-1 मिनिटं असं. आणि कांद्याची पात ही थोडी शिजायला जड जाते. ती जर कवळी नसली तर ती शिजायला पटकन शिजत नाही. तर ही बघा अशी शिजली गेलेली होती अर्धवट. तिच्यात आपण आता थोडंसं, त्या मिरच्या तर काही तिखट नव्हत्या, थोड्या कमी होत्या, तर मला तिखट कमी, तर इथे लाल तिखट टाकलेलं आहे. इथे 2 ते 3 चमचे इथे लाल तिखट टाकून घेतलेलं आहे. हळद टाकलेली आहे आणि किंचित हातावर असं पाणी घेऊन, आणि कारण ती शिजत नव्हती, त्याच्यामुळे आपल्याला इथे किंचित थोडंसं पाणी टाकून घेतलं आहे. आणि परत आपण इथे मंद आचेवर, तर तिखट टाकल्यानंतर मीठ पण टाकून घेतलेलं आहे आपण. आता त्याच्यात थोडंसं मीठ टाकून घेतलेलं आहे. तिखट, मीठ आणि हळद असंच वापरलं आहे. आणि ही शिजली की नाही अशी 2-3 वेळा मी झाकण उघडून बघितलेलं आहे, कारण ती पटकन शिजली गेली पाहिजे. आणि ही अशी भाजी आहे की तुम्हाला डब्याला सुद्धा नेता येईल. आणि अशा पद्धतीने जर तुम्ही केली तर खूप सुंदर चव येते. तर इथे आपण झाकून ठेवलेली आहे आणि परत असं 2-4 मिनिटांनी बघितली की ती शिजली की नाही. तर आता ही बरीच शिजत आलेली होती. त्याच्यानंतर आपण इथे
एक मोठी पळीभर किंवा तुम्ही वाटी तुमच्या वाटीच्या अंदाजाने घ्या. तर इथे पळीभर डाळीचं पीठ घेतलेलं आहे आणि हे त्याच्यात टाकलेलं आहे आणि ते टाकून आणि थोडंसं हलवून घेतलेलं आहे. तर त्याला पाणी सुटलेलं होतं भाजीला, थोडंसं आपण पाणी टाकल्यामुळे, आणि त्याच्यात आपण त्या पीठ टाकल्यानंतर इथे झाकण ठेवलेलं आहे आणि 5-1 मिनिटांनी परत इथे ते पीठ, तर पिठाचं मला थोडंसं मीठ कमी वाटलं तर त्याच्यानंतर मी परत थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि छान असं पीठ टाकल्यानंतर अशा पद्धतीने ही कालवून घेतलेली आहे. पीठ पण छान शिजून जातं आणि भाजी पण खूप सुंदर अशी शिजून गेलेली आहे आणि छान अशी चविष्ट अशी ही जी कांद्याची पात, तर तिची डाळीचं पीठ टाकून केलेली भाजी. तुम्हाला नक्कीच माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि अशी डब्याला सुद्धा खूप सुंदर आणि टेस्टी